सर काय झालं बैठकीत चर्चा, काय तुम्ही बाजू मांडली, काय झालं? आज आम्ही ॲमेडिया LLP यांच्या वतीनं आमचे सबमिशन्स ठेवलेले आहेत. याच्यातले जे कायद्याचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे. पण ते काय मुद्दे मांडले किंवा काय कायद्याचे मुद्दे मांडले ह्याच्यावरती आता मी बोलू शकणार नाही, कारण मॅटर सबज्युडिस आहे. जेव्हा ऑनरेबल कमिटीचा ह्याच्यावरती रिपोर्ट येईल त्याच्यानंतर मी याच्यावरती सविस्तर बोलीन याच्यावरती. नाही, परंतु त्यांच्यावर जे काय आरोप आहेत आणि खास करून दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झालेला आहे किंवा एकूण ही सगळी सरकारी जमीन होती, खरेदी करता येत नाही, विक्री करता येत नाही, अशा सगळ्या गोष्टी असताना हे सगळा व्यवहार झाला आहे. हे बघा, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे काय आरोप आहेत, आत्ता हे सगळे आरोप ऑनरेबल कमिटीसमोर पेंडिंग आहेत. जेव्हा मॅटर सबज्युडिस असतं त्याच्याबद्दल आम्हाला बोलायला परवानगी नसते. ज्या दिवशी याचा रिपोर्टचा निकाल लागेल त्याच्यानंतर मी याच्यावरती सविस्तर भाष्य करीन. ॲज ऑन टुडे जे काय ॲलिगेशन झालेले आहेत त्या ॲलिगेशनचं उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही देत आहोत. नाही, पण स्टॅम्प ड्युटी जी आहे ते भरण्याचा जो विषय आहे ते तुम्ही भरणार आहात का? ते काय स्टेटस? आम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते किंवा नाही भरावी लागत याच्यावरती स्टॅम्प ॲक्ट खूप क्लिअर आहे. त्याच्या संदर्भातले सगळे कागदपत्र आम्ही सबमिट केलेले आहेत. ज्या दिवशी कमिटीचा अहवाल ते रिपोर्ट पूर्ण येईल त्याच्यानंतर मी याच्यावरती बोलू. मात्र दिग्विजय पाटील स्वतः खारगे समितीसमोर येणार का? कारण त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांच्याकडे जे होर्डिंग्ज आहेत मालकीचे ते 1% आहेत. पार्थ पवारांकडे त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. तर दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने खारगे समितीसमोर ते स्वतः येणार का? कधी येणार? हे पहा, मागच्या तारखेला ते स्वतः आले होते. दिग्विजय पाटील फिजिकली प्रेझेंट होते. जेव्हा एखादा ॲप्लिकंट फिजिकली प्रेझेंट असतो कुठल्याही कमिटी किंवा ऑनरेबल कोर्टासमोर, त्याच्यानंतर त्यांनी एखादा वकील अपॉइंट केला असेल आणि त्याचा वकालतनामा रेकॉर्डला असेल तर त्यांच्या वतीनं त्यांच्या वकिलांना त्यांचे सबमिशन्स मांडायला पूर्ण अधिकार असतो. तुम्ही मगाशी म्हणालात की हे काही आरोप आहेत या व्यवहारामध्ये. मुळात या व्यवहारामध्ये आता आरोप राहिलेले नाही तर 24 तासने पुराव्याने ते सिद्ध केलेलं आहे. तर तसे पेपर आहे. त्यामुळे यात कुठचे आरोप नाही. व्यवहाराच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही या सगळ्या प्रक्रियेत होता का? विथ रिस्पेक्ट, कुठलेही आरोप जोपर्यंत पब्लिक डोमेनमध्ये असतात ते आरोप असतात. सिद्ध करण्याचं कॉम्पिटन्स हे ऑनरेबल कोर्ट्सला असतं. जे रूल ऑफ लॉ आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये सगळ्यात सुप्रीम आहे आणि त्याच्यासाठी ऑनरेबल कोर्ट्सचा निकाल किंवा ऑनरेबल कोर्टकडनं जे वर्डिक्ट येतं ते आपल्या सर्वांवरती बाइंडिंग असतं. प्रत्येकाला आपापली भूमिका कोर्टासमोर मांडण्याची पूर्ण फंडामेंटल राईटमध्ये, त्यांच्या लोकशाहीमध्ये त्यांना ते अधिकार आहेत. पण ऑनरेबल कोर्टाचे निकाल होते त्याच्यानंतर आपण बोलू याच्यावरती. समिती सध्या तुम्हाला बोलवते, नेमकं काय त्यांना जाणून घ्यायचं होतं? आजच्या काय नेमकं त्यांनी तुम्हाला प्रश्न होता? नाही, समितीमध्ये जे काय घडलं किंवा काय प्रश्न विचारले त्याचे आम्ही काय उत्तर, त्याच्यावरती आत्ता आम्ही भाष्य करू शकत नाही. पण ज्या दिवशी रिपोर्ट येईल त्यावेळी मी डेफिनेटली याच्यावरती सविस्तर भाष्य करेन. पुन्हा बोलवलं आहे का काय नाही? ते डिपेंड करतं समितीवरती. आम्ही आमचे सबमिशन्स मांडलेले आहेत. जर का ऑनरेबल समितीला, ऑनरेबल कमिटीला अजून काही क्वेरीज असतील तर ते आम्हाला परत बोलवतील. अद्यापपर्यंत नाही. शीतल तेजवानी यांच्याशी किंवा त्यांच्या वकिलांशी आपण काही चर्चा करतो आहोत का? बिलकुल नाही, बिलकुल अजून तरी नाही. करण्याची शक्यता, कारण प्रकरण एकच आहे आणि त्यांच्या नावाने आपण ॲज ऑन टुडे मी ॲमेडियाच्या वतीनं जे कमिटीसमोर ज्या सबमिशन्स मांडतोय तोपर्यंत तरी आम्हाला त्यांच्याशी अजून काय तसा काही संपर्क नाही आहे. पण आम्ही आमचे जे सबमिशन्स मांडतोय, आम्हाला जे योग्य वाटतात कायद्याच्या बाबी जे आहेत आणि त्याच्यावरती जे काही जजमेंट्स आहेत ते आम्ही कमिटीसमोर मांडलेले आहेत. लेट अस वेट फॉर द रिपोर्ट ऑफ द कमिटी, दॅन विल स्पीक अबाउट. तुम्ही ॲमेडियाच्या वतीनं बाजू मांडता आहात म्हणता, फक्त ॲमेडियाच्या वतीनं. मग पार्थ पवारांशी तुमचं काय बोलणं झालं का या विषयाच्या अनुषंगानं? एक प्रिव्हिलेज कम्युनिकेशन असतं प्रत्येक वकिलाचं आणि त्यांच्या क्लायंटचं. ते असं मला मीडियामध्ये सांगता येत नाही की मला कोणी इन्स्ट्रक्शन्स दिले आणि त्याच्यावरती माझं काय संभाषण झालं. दिस कॅनॉट बी डिस्कस लाईक दिस. पण पार्थ पवार यांचे देखील वकील असतील, त्यांच्याशी तुमचं संभाषण झालंय की थेट पार्थ पवारांशी? तसं मी तेच सांगतो ना की कुठल्याही वकिलाचं आणि त्याच्या पक्षकाराचं जे संभाषण असतं ते प्रिव्हिलेज कम्युनिकेशनमध्ये येतं. ते मी असं पब्लिक डोमेनमध्ये त्याच्याबद्दल डिस्कस नाही करू शकत. आता कमिटीचा रिपोर्ट येऊ दे. तुम्ही मला रिक्वेस्ट केली म्हणून मी तुम्हाला फक्त एवढं सांगायला आलो की आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. जेव्हा कमिटीचा फायनल रिपोर्ट येईल त्याच्यावरती डेफिनेटली आपण बसून सविस्तर मुद्द्यावर त्याच्यावरती चर्चा नाही, करू. परंतु आता मोठे समितीचा जो अहवाल आला आहे साहेब, मग कुठलाही अहवाल माझ्यासमोर नाही. आज माझं फक्त ॲमेडियाच्या वतीनं ऑनरेबल खरगे समितीसमोर माझं सबमिशन होतं, एवढंच माझा मुद्दा आहे. अतिरिक्त काही अजून माहिती मागितली समितीने की काय तुम्ही देणार आहात? काय कागदपत्र दॅट इज अ पार्ट ऑफ द प्रोसिडिंग्स. त्यात मी आता कोर्ट करू शकणार नाही. ज्या दिवशी त्याचा रिपोर्ट पूर्ण आल्यानंतर त्याचं सगळं सविस्तर की आम्ही काय सबमिशन्स केले, कुठले जजमेंट्स रिलाय केले, ते सगळं बाहेर येणारच आहे. तेव्हा आम्ही बोलू त्याच्याबद्दल. तर झी24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी दिग्विजय पाटील यांना चौकशीसाठी आज बोलवण्यात आलेलं होतं. त्यांच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी समितीसमोर काही कागदपत्र सादर केलेली आहेत.
वकील जे आहेत प्रशांत पाटील आज यांनी खारगे समितीसमोर जाऊन दिग्विजय पाटलांची बाजू मांडलेली आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, काय चर्चा झाली काय कमिटीत? कमिटीमध्ये जी काही चर्चा झाली ती आम्ही आत्ता असं आम्हाला बाहेर पब्लिक डोमेनमध्ये बोलता येत नाही. ज्या दिवशी ऑनरेबल कमिटीचा त्याच्यावरती पूर्ण रिपोर्ट येईल त्यावेळी मी आपल्याशी सविस्तर बोलेन. नाही, परंतु तुम्ही अमिडियाची बाजू मांडता आहात. मग पार्थ पवार असतील किंवा दिग्विजय पाटील असतील त्यांच्याशी काय बोलणं झालं आहे तुमचं? कुठल्याही वकिलाचं आणि त्यांच्या पक्षकाराचं बोलणं आम्ही असं पब्लिक डोमेनमध्ये कोट करू शकत नाही. याला प्रिव्हिलेज कम्युनिकेशन म्हणतात. म्हणून आता आपण कमिटीच्या रिपोर्टची वाट पाहू. ज्या दिवशी रिपोर्ट येईल त्या दिवशी मी सविस्तर तुमच्याशी नक्की बोलेन. तुम्ही काय आज कागदपत्र सादर केलेत कमिटीला? जे काही सबमिशन्स असतात ते करावे लागतात ना, ते आम्ही सबमिशन्स केलेले आहेत. पुन्हा काय तुम्हाला बोलवलंय कमिटीनं? अद्याप नाही, जेव्हा बोलवतील तेव्हा मी कळवीन तसं. नाही, परंतु दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्याकडे फक्त 1% शेअर आहेत. तेच पार्थ पवारांकडे जो गुन्हा दाखल झालेला नाही त्यांच्याकडे 99% शेअर्स आहेत. कसं बघताय तुम्ही कायद्याचे अभ्यासक हो, म्हणून? आम्ही हे कुठल्याही दृष्टिकोनावरती आत्ता नाही चर्चा करू शकत. आम्ही पब्लिक डोमेनमध्ये या गोष्टी बोलू शकत नाही. ज्या दिवशी आम्ही सबमिशन्स कमिटीचा रिपोर्ट येईल त्यावेळी ह्या विषयावरती तुमचा हा जो प्रश्न आहे त्याच्यावरती पण आम्ही त्याच्यावरती तुम्हाला सांगू. शीतल तेजवानींचे वकील किंवा त्यांच्याशी काय बोलणं झालंय तुमचं? नाही नाही, कधी नाही. या तुम्ही असंही बोललं जातं की सकाळी आल्यानंतर तुम्ही अजितदादांच्या दालनामध्ये गेला होता. काय आज सकाळी आल्यानंतर इथं खारगे समितीला भेटण्यापूर्वी तुम्ही अजितदादांच्या दालनात गेला होता अशी चर्चा आहे. कॅमेरा नाही येतोय. मी आपल्याला परत एकच गोष्ट सांगतोय. मी समितीसमोर अमॅड्याचं सबमिशन्स केलेले आहे. त्याच्याबद्दल मी काही चर्चा करणार नाही. तुम्ही ह्याच्या पलीकडे आता प्लीज मला काय विचारू नका. ठीक आहे? आम्ही या ठिकाणी आज फक्त जे आहे ते बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या वेळेला आम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेला आम्ही आमची येऊन बाजू मांडू आणि तशा पद्धतीची कागदपत्र जी आहेत ती सादर करू आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं आणखी जास्ती काही माहिती देऊ शकत नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहेत दिग्विजय पाटील यांचे वकील जे आहेत ते प्रशांत पाटील मांडताना दिसत आहेत. गोविंद तुपे, G24 तास, मुंबई. तर दिग्विजय पाटील यांच्या वकिलांनी समितीसमोर काही कागदपत्र सादर केलेली आहेत. ज्यावेळेस समिती या संदर्भात अहवाल देईल त्याच वेळेस आम्ही सगळं सविस्तर बोलू असं वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे. दिग्विजय यांची बाजू वकिलांमार्फत समितीसमोर मांडण्यात आलेली आहे. G24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी दिग्विजय पाटील यांची चौकशी होणार होती. समितीने चौकशीसाठी बोलावलेलं होतं, मात्र त्यांच्या बाजूने त्यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडलेली आहे.